तर नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तर मैत्रिणींनो, माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये माझ्या सर्व मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आता आपलं जुनं वर्ष सरणार आहे आणि नवीन वर्ष येणार आहे. तर मी तुम्हाला काही त्याबद्दल माहिती सांगणार आहे, तर ती तुम्ही व्यवस्थित ऐका, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. तर आता नवीन वर्ष येते आपलं 1 जानेवारी. तर आपण 1 जानेवारी नवीन वर्ष म्हटल्यानंतर आपण नवीन कॅलेंडर आणतो, आपल्या वर्षाची सुरुवात होते नवीन. तर आपण नवीन कॅलेंडर आणल्यावर आपण घरात कुठे लावावे, कसं लावावं, कॅलेंडर लावण्याच्या चुकीमुळे सुद्धा आपल्या घराचं खूप नुकसान होतं. तर मी तुम्हाला आत्ता ते कॅलेंडर कसं लावावं त्याच्यावर एक नंबर लिहायचा आहे. तर तो नंबर लिहिण्याने आपल्या घरामध्ये वर्षभर धनप्राप्ती होते, धनाची कमी पडत नाही. तर मी आता ते तुम्हाला सांगणार आहे. तर पैशाला बरकत येते, अजिबात पैसा कमी पडत नाही. तर अशा प्रकारे तुम्ही कॅलेंडर लावल्यावर योग्य दिशेला किंवा त्याच्यावर नंबर लिहिला ना, तर आपली प्रगती होते. तर वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर भिंतीवर लावण्याची योग्य पद्धती सांगितल्या आहेत. कॅलेंडर योग्य दिशेला लावले तर प्रगती होते. वास्तुशास्त्रानुसार जुने कॅलेंडर घरातून काढून टाकावे, कारण नवीन वर्षामध्ये जुनं कॅलेंडर घरामध्ये ठेवायचं नाही. नवीन वर्षात नवीन कॅलेंडर लावायचं, जेणेकरून जुन्या वर्षापेक्षा नवीन वर्षात अधिक शुभ संधी मिळतील. म्हणजे जुन्या वर्षापेक्षा नवीन वर्षात शुभ संधी मिळते. घराच्या उत्तर, पश्चिम किंवा पूर्व भिंतीवर कॅलेंडर लावणे योग्य पद्धत आहे. घराच्या पूर्व दिशेला कॅलेंडर लावल्यास ही दिशा खूप शुभ मानली जाते, कारण या दिशेला स्वामी सूर्यदेव आहेत. कॅलेंडरमध्ये जर उगवत्या सूर्याचे चित्र असेल तर ते खूप शुभ मानलं जातं. घरात दारामागे कॅलेंडर लावणारे बरेच लोक असतात, तर दारामागे कॅलेंडर कधीही लावायचं नाही. कॅलेंडरच्या सर्व पानावर सर्वप्रथम हळदीचे टिपके द्यायचे आणि त्याच हळदीने, म्हणजे आपण जे टिपके दिलेले असतं ना, त्याच हळदीने ना कॅलेंडरच्या प्रत्येक पानावर वरच्या बाजूला छोट्या अक्षरामध्ये ना 520 हा आकडा लिहायचा. तर तुम्हाला नंतर अनुभवायला मिळेलच की संपूर्ण वर्षभर आपल्या घरामध्ये धनप्राप्ती होईल. किंवा धनप्राप्ती म्हणजे काय, अज्यात असा कुठून पैसा येत नसतो, पण आपण केलेल्या कष्टामधूनच ना आपल्याला कशाची कमी पडत नाही किंवा त्याला बरकत येते. तर धनप्राप्ती असा नंबर लिहिल्यानंतर धनप्राप्ती होते. म्हणजे असं काय नाही की अज्यात लॉटरी लागणे, असलं काहीही नसून तर आपण केलेल्या कष्टाला आपल्याला देव यश देतो, आपल्या घरामध्ये बरकत येते. तर असं सांगितलं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही करून बघा, अनुभव मिळेलच तुम्हाला. तर श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर असंच माझ्या चॅनलशी कनेक्ट राहा. खूप सारं प्रेम द्या, खूप आशीर्वाद द्या. श्री स्वामी समर्थ. बाय.